तुमच्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे, पण तुम्ही विचार करत आहे दुसरे किंवा तिसरे क्रेडिट कार्ड घ्यावे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण जाणून घेणार आहोत एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवणे फायदेशीर आहे की नुकसानकारक. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे चुकीचे नाही, पण तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. समजा तुमच्याकडे 2 क्रेडिट कार्ड आहे. पहिलं क्रेडिट कार्डवर तुम्ही शॉपिंगवर चांगले रिवॉर्ड्स मिळतात आणि दुसरं क्रेडिट कार्डवर ऑनलाईन पेमेंट किंवा ट्रॅव्हलिंगवर फायदे मिळतात. अशा वेळी योग्य कार्ड वापरून तुम्ही रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि ऑफर्स मिळू शकता. दुसरा फायदा म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ. समजा तुमच्या पहिल्या क्रेडिट कार्डची लिमिट 50,000 आहे आणि तुम्ही दर महिन्याला 20,000 खर्च करता, म्हणजे तुमचा युटिलायझेशन रेशिओ 40% झाला. पण तुमच्याकडे दुसरं क्रेडिट कार्ड असून त्याची लिमिट 50,000 असेल, तर दोन्ही क्रेडिट कार्डची एकूण लिमिट 1,00,000 होते. जर तुम्ही एकूण खर्च 20,000 असेल तर युटिलायझेशन रेशिओ कमी होऊ शकतो. यामुळे तुमच्या क्रेडिट प्रोफाईलला फायदा होऊ शकतो. पण फक्त क्रेडिट कार्ड जास्त असल्याने सिबिल स्कोर आपोआप वाढत नाही. आता नुकसान काय? सर्वात मोठा धोका म्हणजे जास्त खर्च करण्याची सवय. 2-3 कार्ड आहे म्हणून तुमच्याकडे जास्त पैसे आहे असा समज करून खर्च वाढला तर अडचण होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट ड्यू डेट. वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचे वेगवेगळे ड्यू डेट असू शकतात. एक पेमेंट चुकलं तर लेट फी आणि इंटरेस्ट लागू होऊ शकतो आणि क्रेडिट प्रोफाईलवरही परिणाम होऊ शकतो. तसेच प्रत्येक क्रेडिट कार्डवर ॲन्युअल फी आहे का, त्याचे रिवॉर्ड्स खरंच तुमच्या उपयोगाचे आहे का हे तपासा. म्हणून किती क्रेडिट कार्ड ठेवायचे याचा नियम नाही. जर तुम्ही फुल पेमेंट वेळेवर करता, खर्च नियंत्रणात ठेवता आणि प्रत्येक क्रेडिट कार्डचा उपयोग करता, तर 2 किंवा अधिक क्रेडिट कार्ड ठेवणे फायदेशीर ठरू शकते. पण जर क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही फक्त मिनिमम ड्यू भरत असाल किंवा कर्ज वाढत असेल तर जास्त क्रेडिट कार्ड घेणे टाळा. शेवटी एक गोल्डन रूल लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड म्हणजे एक्स्ट्रा इन्कम नाही, तो पेमेंट टूल आहे. जितका खर्च करू शकता तितकाच करा आणि शक्य असल्यास प्रत्येक महिन्याचे टोटल आउटस्टँडिंग फुल पेमेंट वेळेवर करा. तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहे, 1, 2 की त्याच्यापेक्षा जास्त, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच पर्सनल फायनान्स आणि बँकिंगची सोपी माहिती हवी असेल तर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.